सो बेसिकली आम्ही जातो NSSच्या 7 दिवसाच्या कॅम्पसाठी आणि पूर्ण 7 डेज डॉक्युमेंट करणार आहेत. सो बघूत काय होतं आहे. लेट्स गो. बाय. हॅपी जर्नी. बाय. रिपोर्टिंग टाइम 9:15 आहे. 9:30ला तुम्ही चहा पिताय. टाइमवर टाइमवर सो हॅलो, आमचा रिपोर्टिंग टाईम होता 9चा. आम्ही आलो 9:30ला. थोड्याफार शिव्या खाल्ल्या, थोडं मॅनेज झालं. आता सध्या पॅकिंग चालू आहे. सगळ्या बॅग ठेवलेल्या आहेत आणि टेम्पो रेडी आहे आमचा. आता टेम्पो झोपून आम्हाला पाठवून देणार आहे. सो कॅम्प अपडेट असं की आम्ही आता लाकडं ते भरणार आहेत. तर तिथं जाऊन आम्हाला 7 दिवस राहायचं आहे. जे ते जाळायचं जे आहे ते म्हणजे त्या लाकडाचा उपयोग करून आम्ही जे खायला बनवणार त्यासाठी आम्ही लाकडं भरणार आहे. त्यासाठी जे हायटेड लोक आहेत त्यांना चॉईस केलेलं आहे. माझी खूप इच्छा होती की काम करायची, बट हे करून देत नाहीत. सो सॅड माझ्यासाठी, बट बघू काय होतं. सो बेसिकली हे जे शूटिंगचे ते काम आहे त्यासाठी आम्ही दोघं नेमले गेलेलो आहे. मी आणि हा अभिषेक कावारे. सो आम्हाला काम करायची खूप इच्छा आहे, पण आम्हाला हे करून देत नाही. त्या गोष्टीचं आम्हाला खूप दुःख आहे. आज आम्ही पडवी या ठिकाणी कॅम्पला झालेलो आहे. मी खूप एक्सायटेड आहे आजच्या कॅम्पसाठी, कारण की आम्ही 7 दिवस खूप एन्जॉय करणार आहोत, काम करणार आहोत, नवीन गोष्टींना, चॅलेंजेसला सॉल्व्ह करणार आहोत. खरं तर कॅम्पला जायचं म्हणजे अनुभवच वेगळा. या आधी 2 कॅम्प केलेले आहेत. त्या कॅम्पला म्हणजे खांद्यावर एक जिम्मेदारी होती ॲज अ सिनियर, पण ह्या कॅम्पला ना 3rd इयरच्या मुलांवर जिम्मेदारी आहे, तर थोडं हलकं वजन हलकं झाल्यासारखं वाटतं आणि फ्रेश वाटतं एकदम. कॅम्पला जायचं एक एक्साइटमेंटच वेगळी असते. आपल्या कॉलेजचा कॉलेजचा कॅम्प चालला आहे. 22 तारीख आहे आज. तर मागच्या वर्षी आम्ही पण गेलो होतो. मागच्या वर्षी खूप मजा आली होती. यावर्षी आमचे ज्युनियर्स चाललेत कॅम्पला. तर त्यांना एकच सांगणं आहे की स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. थंडी असते 7 दिवस आणि स्वतःवर लक्ष ठेवा. एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय केला होता, तुम्ही पण एन्जॉय करा. ऑल द बेस्ट सांगा. NSS विंटर कॅम्पसाठी शुभेच्छा. आज आपल्या NSS कॅम्पचा पहिला दिवस. तुम्ही बघू शकता सगळी तयारी चालली. आज आपण इकडून सामान लादणार, तिकडे जाणार, उतरणार. तिथं मग आता उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि मग रोजनुसार स्वयंपाक, जेवण, मजा मस्ती चालू. गणपती बाप्पा गणपती बाप्पा हर हर महादेव हर हर महादेव. सो ऑलमोस्ट लाईक 1-1.5 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आता शाळेजवळ आलो आहे. ही जिल्हा परिषदेची शाळा आहे आणि आता एक छोटासा प्रोग्राम आहे. त्यानंतर वापस मग बॅग ते काढणार आहेत आणि पुन्हा ते बेसिकपासून स्टार्ट होणार आहे. सो लाईक 1-1.5 तासानंतर हा जो कार्यक्रम होता उद्घाटन समारंभ तो झाला आहे आणि आता ह्यानंतर आम्ही भेळ खायला बसणार. लाईक सगळ्यांनी वेगवेगळे डबे आणले ते खायला बसणार. त्यानंतर आमच्याकडे 4:30 पर्यंत रेस्ट करायचा वेळ आहे. त्यानंतर मग ॲक्च्युअल कामं चालू होणार आहेत, जे की
काय असणार आहेत ते मला पण नाही माहिती, होणार आहे स्टार्ट. सो बाय. आज दुपारचं जेवण म्हणून आपण ही मस्त अशी भेळ खात आहोत. तर कम्पेअर नाही करावं कशाला, म्हणजे कम्पेअर केल्यावर आनंद जात असतो. जशी आहे तशी चांगली आहे, माझी आहे, आपली आहे. सो अराऊंड 4:30 वाजलेत आणि प्लॅन असा आहे की जी पूर्ण 60 जण आहेत ते 4 टीममध्ये डिवाईड केलेले आहेत. पहिली टीम किचन साफ करते, दुसरी टीम सभागृह साफ करते जिथं आत्ताच इव्हेंट झाला आहे, तिसरी टीम किचन साफ करते आणि चौथी टीम जो बाहेरचा एरिया आहे जिथं आम्ही पुढचे 5-6 दिवस राहणार तो साफ करतो आहे. ह्याच्यानंतर प्लॅन असा आहे की 7 ते 8मध्ये आमचं जेवायचं प्लॅन आहे आणि त्यानंतर 9 वाजता एक फायनल मीटिंग आहे. सो गाईज आता वाढलेले 4:30. तर आता आपण जसं बघू शकता मुलींची चाललेली तर साफसफाई, मुलींचा एरिया सगळं साफसफाई करायचं. सो आता मुलं कंटिन्यू करतात, मुलं खालची साफसफाई करतात जिथं मुलं झोपणार आहेत आणि सिनियर जे पीचे आहेत ते मुलं किचनमध्ये साफसफाई करतात. सी यू गाईज. सो 7:30 वाजलेत आता आणि 4 टीमने त्यांचे कामं केलेत, सगळी साफसफाई झालेली आहे आणि आता स्वयंपाक बनवणार आहे. त्यासाठी पण एक टीम आहे, प्रत्येकाची एक दिवशी बारी येणार आहे आणि त्यांनी स्वयंपाक बनवायचा आहे. सो आज जे बनवणार आहेत त्यांची आम्ही टेस्ट करणार आहेत की काय बनवतात. सो लेट्स गो. नमस्कार सगळ्यांना. आम्ही आज या ठिकाणी सांबार भात बनवत आहोत. तरी पूर्वतयारी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे चालू आहे. तिकडे पण दाखव कसं भात चिरतंय. ओके, थँक्यू. तर आज आमचा पहिला दिवस पडले या गावात कॅम्पचा. आजचा मेन्यू आहे सांबार आणि भात, लोणचं आणि ट्रायंग्युलर पापड. सगळी घेऊन जायची. मस्त आहे जेवण एकदम. सो आता रात्रीचे 10 वाजलेत आणि सगळं झालं, जेवण ते झालं आणि जेवण माझ्या एक्सपेक्टेशनपेक्षा खूप भारी होतं. मी 10पैकी 10 रेटिंग देईन त्याला. आता बेसिकली आम्ही डायरेक्ट झोपणार आहेत आणि उद्यापासून मग ॲक्च्युअल कामं चालू होणार आहेत. सो गुड नाईट अँड बाय.